गावरान कोंबड्याचं आपण मटण आणलं. बरं बरं मग आज काहीतरी चांगलं स्पेशल बनवून दे ना मला. बरं 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 बनते ना. तोंड खवाय मग गॅस तर काही भेटा ना. बरं आज मला आहे ना मस्त चुलीवर बनवून चुलीवर बनवून देऊ का तुला? बरं बरं मला आज आहे ना एकदम गावरान खाऊ वाटलं. चुलीवरच लय भारी आहे ना. आता चुलीवर बनवून देते तुम्हाला मी. अरे वा. हा तर काय हे चूल पेटतो का? हा, पेटव पेटव. तवर आहे लाकडात मस्त आर पडन. बरं बरं पेटव. हा ना मी हाब्रेट खाऊन लय कटाळू ग. हो का? आपल्याला हाब्रेट आवडतच नाही. हे त्याच्यासाठी असा गावरान कोंबडा कापून आणला, लय भारी आणला. बरोबर आहे का नाही? मित्रांनो मटण खायचं ना तर गावरान आणि ते पण फक्त चुलीवरचं. नाद नाद करते का डायरेक्ट यावाच लागतंय. पातेलं ठेवून घेते आता मी. तेल टाकीते, पातेलं गरम झालंय. लय वेळ ना कुकर मध्ये गावरानचं टाकलं बरं का, हा पण तरी सुटत नाही रे. तरी सुटत नाही, तिची चव लागत नाही. आता गावरानची चुलीवरचं तरी एक नंबर येईल. एक नंबर येते. हा खोबरं, लसूण, अद्रक टाकून घेते. आता लोक गॅस सोडून आता चुलीवर येणार आहे. मजा पाहतो आता. गॅस भेटत नाही गॅस तर भेटतच नाही. काही दिवसांनी आपल्या गावाकडचीच आठवण आली. हा गावाकडं असं वाटतं डायरेक्ट 2026 नाही 2007-8 असं वाटत राहिलं. त्या जमान्यात जुन्या काळात गेलं. एकदम जुन्या काळ जुनी आठवण झाली ताजी. वदभर पाणी. आता आपल्याला धुवून काढायचंय. हा लय चरबी बी कोंबड्याला. काय मटण आहे, जसं खोबऱ्याचा तुकडा. गावरान उगाच खावा. गावरान चरबी नसते. तेल कमी लागत का? तेलच नाही लागत त्याला. हा ना, तेच ना. आता पाय ना धुतलंय तरी ह्याला तेल किती चमकू राहिलंय. धना पावडर आहे आपली ही. हळद आहे. मीठ टाकीते आता. शिजतानीच आपल्याला भरपूर मीठ टाकायचं म्हणजे चव लागते त्याची. जायला भारी लागेल बरं का आता. हा ना. लाकडं मोठे मोठे लावले ना. मी आता कांदे भाजायला घाली त्या. बर बर. आता याला मस्त आहे ना आपण हळदी मिठात शिजून घेऊ. हा हळदी मिठात शिजलं, पाणी सुटलं का पटकन शिजत ते. कोथिंबीर आणतो का? मस्त वावरातून रानात. बरं बरं आण वावरातून जा. मावशी हो बघ कशी आणली बरं. लय छान. कवळी तर नाही ना? नाही नाही लय छान आणली. आपण आता खुडून घेते ना मी. बर. कोथिंबीर पिवळ्याला चांगली तरी येत असं आहे हा छान लागत. ना. मावशी बघ नाही पाणी आपोआप सुटला. आपोआप सुटत असत. पाणी पण टाकेल नाही ना अजून. मग हे मिठातलं पाणी, हळदी मिठातलं पाणी सुटत असत. त्याच्यातच आई मटण शिजत ना बरोबर. हा आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यात गरम पाणी टाकायचं आणि शिजून द्यायचं. कोथिंबीर टाकून घेते तोवर. ते मटण खूपच छान शिजला. हा शिजायला नाही वेळ लागत त्याला, जाळ असल्यावर. हा हा लाकडं भरपूर आहेत ना. लाकडं भरपूर आहे. शिजन आता ह्याच मिठातल्या पाण्याने. उमेश भाऊ भाकर आवडली ना. भाकर तोंडा पाणी सुटलं भाकर पाहून. बरोबर आहे ना. पण मागून बघा फुगेल. हा बरोबर आहे ना. अशी भाकर लागते. याला म्हणतात चुलीवरच. हा हा लाकडी काठवट पाही भाकर. अशी भाकर होती का तुमची गॅसवर होती? नाही 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 गॅसवर कस काही होईना. आणि आता उमेश भाऊ गॅसचा लय तुटावडा होतोय नाही का. आता गॅसच भेटत नाही. गावाकडेच जगायची मजा आहे वेगळीची. अरे माझ्या हातच्या कालवणा संग 2-2 भाकरी खाशान तुम्ही. नाही नाही आता मागच्या याच्यातच किती खाल्ले मी. बरोबर आहे. मला माहित नाही किती खाल्लं. त्याच्यामुळे 2-2 केल्यात ना एका एकाच्या. माया वाटेची एक ज्यादा कर बरं का. हा बरोबर तो हाताला आवडतं मला. बरोबर. उमेश भाऊ पण काही असू द्या आईच्या हातची चवच वेगळी का हो? तेच ना मग आईच्या हातची चवच वेगळी. तरी तर आई पण पाट्यावरचं मटण खूपच छान लागता. पाट्यावर मसाला ह्यासाठीच वाटावा लागत असतो. कांदा, खोबरं, मिरच्या, अद्रक, धना पावडर, धने. जो मसाला आहे त्याला पाट्यावरच तेल सुटता. पाट्यावरच. आणि मिक्सर मध्ये आपण जर बारीक केलं तर तो गरम होऊन जातो फक्त नाही का. काय लाईटीवरचं खायचं. चव येत नाही. चव येत नाही काही नाही. तुम्ही तुमच्या जुन्या काळापासून असंच खाता ना. मला आवडतच नाही ते मिक्सर. बरोबर आहे. आणि आपल्या शेतात कायचं मिक्सर काय. शेतात कायचं मिक्सर आहे आपल्याला. लयच बारीक झाला ही मसाला. आता काढून घेते ना. बरोबर.
ते मावशी जाळ किती लावू सांग बरं मला. हा बस आता बस. बस ना कमी करू का एवढं लाकूड. हा तसं काळ्यात अजून तेल सुटत असेल ना. लई है ना? आता हे- आता काय टाकले. ते खोबरं लसूण टाकलाय ना. आता थोडं गावरान खायचं म्हणलं तकलीफ तर घ्यावंच लागेल ना. नाही का. आता बघ बरोबर कालवून घेतलं बरं का मी. खालीवर केलं चांगलं. तो या पद्धतीने आता एकदा आहे ना घरी करून पाहतो. तू बनवतो का? हा घरी बनवून बरं, पाहतो ना बरं. एकदा. हे मिठातलं पाणी टाकू ना. हा टाक. ओके. इथं खरी चव असेल याची नाही का. हा शिजून द्यायचा. बर मसाल्याची तरी काय तरी भारी तेल आली याला. टाकलं नाही. हा हा ना तेच ना तेल तर टाकलं पण नाही अजून तो. तरी लय सुटल्या. तरी लय भारी आली त्याला बघ ना. पाट्यावरचा मसाला ह्याला म्हणतात मग. तुम्ही किती जरी तेल टाकलं पण पाट्यावरचा जर मसाला असेल ना तर असं गावरान झणझणीत मटण होणार. आता आपला मसाला शिजलाय. आपण त्याच्यात फोडी टाकून घेऊ सगळ्या आता. तरी लय भारी सुटली काय आता तरी अजून तरी उकळायचंय ते. हा ना. वा 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 मंडळी काय तरी बाद झणझणीत रस्सा झालाय. आई भरपूर रसा टाकलाय ना भरपूर भरपूर पाणी टाकलंय आणि भरपूर रस्सा धरलाय आता. पाणी. आता तरी सुटेल ना. आता तरी सुटन उकळण अंधार पडल्याकडे पण भूक लागली बरं का. झालं ना मग आता. आता घेऊ जेवायला या. आता लगेच ताट करते तुम्हाला मी. गरमा गरम. हा औषध लय भारी तरी सुटली बरं का. तरी बघ वास. लांबूनच दिसू राहील तरी डायरेक्ट. कस काय तरी मटणाला. लय भारी. धर बरं. मावशी ताट वाढलं बरं भूक लागली गाड्यात दाबून अजून. जेवण जेवण. हा. धर भाकर घे. गावरान सराज भाकर मस्त चुलीवरची लय जाबरात टेस्ट झाली गाड्या. आता भाऊला वाढी त्या ना. मस्त भाऊला दे बरं. हा हे काय वाढी त्या ना. मस्त एकदम. खाली उतरून घेऊ का? हा घे ना झालं तर जमा आता हे. एकदम मस्त. बरं खालीच उतरून घेते. कांदा लिंबू घेतलं का? हा हे काय घेतलं ना. कांद्याशिवाय मजा आहे खायला बरं. तेच ना मग. मग आणि उन्हात तर कांदा खायलाच पाहिजे. हा गार राहतो ना कांदा. घे बरं चव आता. कसं झालं? वा वा वा. खूप छान झालं ना. लय छान. वा का? एकदम भारी. हा पाहायचं काही विषयच नाही बरं. आता मंडळी मी पण जेवायला घेते. मी जेवण करते आता. उमेश भाऊ पण कस काय झालं. हे लय जबा. लय छान ना. चुलीवरच्या नाद नाही करायचा मटणाचा. बरं वा. आज मावशीने आपल्या 5 स्टार हॉटेल फेल केलं डायरेक्ट. हा काय करतात तिकडे 1000 आणि 1500च्या थाळ्या खाऊन. बरोबर आहे ना. खायचं घरी आणायचं मस्त मावशीच्या पद्धतीने फक्त करायचं. आता ह्याच्यात- एकदा करून पहा फक्त मंडळी. चुलीवरचं करायचं. गॅस बेसच्या नादी लागायचं नाही. आणि नादी पण नका लागू. आता एक तर वातावरण गॅस भेटाना याची सवय लावून घ्या तुम्ही चुलीची आता. बरोबर आहे. खूपच छान लागा ना. खूपच छान. तुम्ही खाऊन तर बघा मग सांगा. बरोबर आहे ना. कारण तुमचं एक लाईक हे मावशी आणि आम्हाला मोटिवेशन होतं. हा सपोर्ट. त्यासाठी सपोर्ट भेटतो आम्हाला चांगला. नक्की लाईक करा शेअर करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी. आज मी चुलीवर मटण केलंय. तुम्हाला कसं वाटलं? पाट्यावर मसाला वाटलाय. चुलीवर मटण शिजवलंय. भाकरी पण झाल्यात. जेवायला बसायचंय. कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. आता चला जेवण करून घेऊ आणि या जेवायला तुम्ही पण. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद. उमेश भाऊ जेव्हा पोट भर मग. आता जेव पोटभर जेवायचं आता. लाईक करा विसरायचं नाही.